नमस्कार, मी डॉक्टर गीता राधाकिशन कर्डिले। तर आज आपण फिवर म्हणजे काय, फिवरच्या टाइप्स कोणकोणत्या आहेत, त्याची डेफिनेशन काय, साइन्स आणि सिम्पटम्स काय, त्याचे कॉजेस काय ते बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा फिवरला आपण मराठीतून ताप म्हणतो आणि मेडिकल भाषेत फिवरला पायरेक्झिया पण म्हणतात। तर डेफिनेशन फिवरची काय आहे? इट इज अ फिजिओलॉजिकल कंडिशन इन विच बॉडी टेम्परेचर इज अबोव नॉर्मल। आता फिवर म्हणजे ताप म्हणजे काय की आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल पेक्षा जास्त वाढतं। तर आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर काय असतं, 36 डिग्री सेल्सिअस ते 37.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत नॉर्मल टेम्परेचर असतं। ह्याच्यापेक्षा जर जास्त वाढलं तर त्याला आपण फिवर, पायरेक्झिया किंवा ताप म्हणतो। तर आता ह्याची सायन्स काय आहे? तर आता फिवर म्हणजे काय, कुठला डिसीज वगैरे नाहीये। फिवर हे एक सिम्पटम आहे। कुठल्याही डिसीज मध्ये हा फिवर येऊ शकतो, म्हणजे ते सिम्पटम आहे, तो एक डिसीज नाहीये। तर आता ह्याचे सायन्स काय असू शकतात की ताप आल्यावर त्याच्यासोबत अजून काय काय आपल्याला जाणवू शकतं? तर परस्पिरेशन म्हणजे खूप जास्त स्वेटिंग किंवा घाम येतो, त्याच्यानंतर थंडी वाजायला लागते, त्याच्यानंतर खूप पूर्ण अंग दुखायला लागतं, त्याच्यानंतर शरीरावर रॅशेस आपल्याला दिसू शकतात आणि त्याच्यानंतर विकनेस येऊ शकतो, म्हणजे की एक फटीग आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, तर ते फटीग येऊ शकतो। त्याच्यानंतर फिवरचे कॉजेस म्हणजे कोणकोणते कारण आहेत बाबा त्याच्यामुळे फिवर किंवा ताप येऊ शकते। जर आपण सिम्पली बघायला गेलं तर कोणकोणत्या डिसीजमध्ये किंवा कोणकोणत्या अशा डिसीज कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये फिवर आपल्याला येऊ शकतो, तर सगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स। आता इन्फेक्शनमध्ये की म्हणजे पहिलं सायन्स हे असते की फिवर येतं, तर जसं की कोल्डमध्ये म्हणजे थंडी वाजणं किंवा आपण थंडी ताप येते असं म्हणतो। त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा म्हणजे की आपल्याला सर्दी वगैरे होणे, त्याच्यानंतर स्किनचं कुठलं पण इन्फेक्शन, थ्रोटचं इन्फेक्शन, इयरचं इन्फेक्शन, तर ह्या सगळ्या इन्फेक्शनमध्ये ताप येते। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय, इन्व्हायरमेंटल कंडिशन्स कोणकोणत्या आहेत, इन्व्हायरमेंटल सर्कमस्टान्सेस कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये फिवर येते आपल्याला। तर हीट स्ट्रोक, आता अचानकच एखादं उन्हातून आलं तर त्याला पण म्हणजे उन्हाचा जर तडाखा बसला आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये ताप येते। त्याच्यानंतर खूप जास्त गरमी होत असेल एखाद्याला आणि खूप जास्त उन्हात त्याचं एक्सपोजर असेल तिथं पण ताप येते। त्याच्यानंतर सनबर्न जर झालेला असेल तिथं पण ताप येते। त्याच्यानंतर इन्फ्लामेटरी कंडिशन म्हणजे इन्फ्लामेशन म्हणजे काय की शरीरामध्ये कुठेतरी सूज येते, कुठेतरी तिथं लाल होते आणि त्याच्यासोबत पेन होऊन ताप पण येते। तर रुमेटॉइड आर्थरायटिस हा एक डिसीज आहे आणि त्याच्यामध्ये जॉईंट्सचं इन्फ्लामेशन होतं, तिथं पण ताप येते। त्याच्यानंतर इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, तर हा एक गटचा डिसीज आहे, त्याच्यामध्ये पण ताप येते। अजून भरपूर आहेत असे, हे फक्त एक्झाम्पलसाठी आहे। त्याच्यानंतर हॉर्मोनल चेंजेस, आपल्या शरीरात जर कुठले हॉर्मोनल चेंजेस होत असतील, जसं की थायरॉइडचे डिसीज, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, तर ह्याच्यामध्ये पण आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढतं, फिवर आपल्याला येऊ शकतो। जर तुम्हाला ह्याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या। आता आपण टाइप्स ऑफ फिवर बघूया की फिवरचे कोणकोणते टाइप्स आहेत बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा कंटिन्युअस फिवर, आता आपल्याला नावातूनच कळतंय की म्हणजे कंटिन्यू, आता समजा एखाद्याला ताप आला तर तो कंटिन्यू दिवसभर राहणार, तर त्या टाइपच्या फिवरला आपण कंटिन्युअस फिवर म्हणतो। तर त्याची डेफिनेशन, द टेम्परेचर रिमेन above normal range throughout the day and does not fluctuate more than 1 degree Celsius। म्हणजे की कंटिन्युअस फिवरमध्ये टेम्परेचर कंटिन्युअस राहणार, पण 1 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ते फ्लक्च्युएट नाही होणार किंवा वाढणार नाही, म्हणजे 1 डिग्रीनीच वाढणार, त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही। तर असे कोणकोणते डिसीज आहेत, जसं की टायफॉइडमध्ये, आता समजा म्हणजे की आपण ओळखू शकतो बाबा की क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये पण एखाद्या डॉक्टरला जर कसं ओळखायचं असेल तर एखाद्याला आपण विचारू शकतो की दिवसभर असाच ताप आहे का, आणि त्याच्यानंतर आपण टेम्परेचर घेऊन चेक करू शकतो की पूर्ण दिवसभर किती वाढला ताप। तर टायफॉइडमध्ये, UTI-मध्ये, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये, इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस या डिसीजेसमध्ये कंटिन्युअस फिवर राहतो। त्याच्यानंतर दुसरा आहे रिमिटंट फिवर। तर रिमिटंट फिवर म्हणजे की टेम्परेचर
remain above normal range throughout the day but fluctuate more than 1 degree Celsius. तर कंटिन्युअस फीवरमध्ये 1 डिग्रीपेक्षा जास्त फ्लक्च्युएट होत नाही, पण रिमिटंट फीवरमध्ये 1 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण जास्त म्हणजे टेम्परेचर फ्लक्च्युएट होतं आणि हे टायफॉइडमध्ये पण होतं, इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिसमध्ये सुद्धा होतं. त्याच्यानंतर इंटरमिटंट फीवर. तर इंटरमिटंट फीवर म्हणजे काय की अचानक येणारा ताप आणि कधी कधी येणारा ताप. तर आता समजा एखाद्याला म्हणजे की दिवसभर काहीच टेम्परेचर नाहीये, काहीच ताप नाहीये, पण अचानकच 4 वाजता ताप आला, संध्याकाळी ताप आला किंवा दुपारी ताप आला, पण समजा दुपारच्या 2 वाजता ताप आला आणि 2 ते 3 वाजेपर्यंत राहिला, त्याच्यानंतर एकदम गार लागते त्याची बॉडी. तर असा जर ताप असेल तर त्याला आपण इंटरमिटंट फीवर म्हणतो आणि ते मलेरियासारख्या डिसीजमध्ये, काला आजारमध्ये येऊ शकतं. तर त्याच्यानंतर चौथा टाईप आहे हेक्टिक किंवा सेप्टिक फीवर. तर हेक्टिक म्हणजे काय की ज्याने खूप जास्त थकवा येतो, म्हणजे की तापेसोबतच टेम्परेचर तर इन्क्रीज होतंच शरीरातलं, पण त्याच्याने खूप जास्त थकवा पण येतो. तर अशा टाईपच्या फीवरला आपण हेक्टिक फीवर म्हणतो. आणि सेप्टिक फीवर म्हणजे काय की त्याच्यासोबत सेप्टिक फीवरमध्ये म्हणजे सेप्टिसेमिया या डिसीजमध्ये येते आणि त्याच्यामध्ये शरीरामध्ये पस फॉर्म होऊ शकतो. तर हे झालं हेप्टिक आणि सेप्टिक फीवर. त्याच्यानंतर रिलॅप्सिंग फीवर. तर रिलॅप्सिंग फीवर म्हणजे काय की रिलॅप्सिंग फीवर हा एक इंटरमिटंट फीवरचाच एक टाईप आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे की आता समजा आपल्याला आज ताप आली, त्याच्यानंतर 4-5 दिवस ताप नाही आली आणि अचानक 7व्या-8व्या दिवशी ताप आली, तर ह्याला आपण रिलॅप्सिंग टाईप ऑफ फीवर असं म्हणू शकतो. तर फीवर बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली का, ती कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे कोणी मेडिकलचे स्टुडंट्स आहेत, म्हणजे MBBS, BHMS, BAMS, नर्सिंग किंवा ज्याला मेडिकलच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन घ्यायला आवडते, अशा सगळ्या स्टुडंट्सला ही फीवरची इन्फॉर्मेशन शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.